नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, शारदा सदन ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केली होती? शारदा सदन ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, फकीरा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, मूकनायक हे पाक्षिक पुढीलपैकी कोणी सुरू केलेले पाक्षिक होते? मूकनायक हे पाक्षिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक चौथा, रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर पुढीलपैकी कोणी स्थापन केले होते? रत्नागिरी येथे पतितपावन हे मंदिर पुढीलपैकी कोणी स्थापन केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक हे महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे? अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, आनंदीबाई जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, खालीलपैकी कोणते वेब सर्च इंजिन नाही? खालीलपैकी कोणते वेब सर्च इंजिन नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, ईबे हे सर्च इंजिन नाही. गुगल हे सर्च इंजिन आहे. याहू हे सर्च इंजिन आहे. बिंग हे सर्च इंजिन, तर ईबे हे सर्च इंजिन नाही. प्रश्न क्रमांक आठवा, मोबाईलच्या फोनमध्ये सिमचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? मोबाईलच्या परिभाषेमध्ये सिमचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर सिमचा अर्थ आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल, हा सिमचा योग्य अर्थ या ठिकाणी होईल. प्रश्न क्रमांक नववा, 2 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट होईल? 2 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, 2048 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे? 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित संज्ञा आहे? 4G, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, 4G ही संज्ञा मोबाईल तंत्रज्ञान या संबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 11वा, विंडोज ही संगणक प्रणाली पुढीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केली होती? विंडोज हा संगणक प्रणाली पुढीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, विंडोज ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विकसित केलेली प्रणाली आहे. प्रश्न क्रमांक 12वा, PDF म्हणजे योग्य आन्सर कोणते होईल? PDF म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, सर्वात वेगवान प्रिंटर पुढीलपैकी कोणता आहे? सर्वात वेगवान प्रिंटर पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, सर्वात वेगवान प्रिंटर हा लेझर प्रिंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी टिंबा हा ब्राउझर आहे. खालीलपैकी कोणता ब्राउझर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, फायरफॉक्स हा ब्राउझर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही? खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, स्टायलस हे आउटपुट डिव्हाइस नाही. पुढचा आपण बघू, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला पुढीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाणाच्या शास्त्राला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, एरोनॉटिक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, टेलिफोनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? टेलिफोनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, ग्राहम बेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, टेलिव्हिजनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? टेलिफोनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, जॉन बेअर्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 10 वाफेच्या इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? वाफेच्या इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 विमानाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राईट बंधू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 क्षय किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? क्षय किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रॉन्टेजन यांनी क्षय किरणाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 कर्करोगावरील पेशींना मारण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात? कर्करोगावरील पेशींना मारण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गॅमा किरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्करोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तुरटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा क्षार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तुरटी हा दुहेरी प्रकारचा क्षार आहे. पुढचा आपण बघू महाराष्ट्रामध्ये शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पुढीलपैकी कोणता व्यवसाय केला जातो? महाराष्ट्रामध्ये शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पुढीलपैकी कोणता व्यवसाय केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पशुपालन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या भागामध्ये लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने भात आणि मासे असतात? खालीलपैकी कोणत्या भागामधील लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने भात आणि मासे असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामधील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्रामधील किती टक्के लोकसंख्या ही साक्षर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 82.3 ही महाराष्ट्रामधील लोकसंख्या साक्षर आहे. प्रश्न क्रमांक 10 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11,23,74,333 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हिमरू शालूसाठी महाराष्ट्रामधील कोणते शहर प्रसिद्ध आहे? हिमरू शालीसाठी महाराष्ट्रामधील कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कुष्ठरोग्याच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेला तपोवन आश्रम पुढीलपैकी कोठे आहे? कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी असलेला तपोवन हा आश्रम पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तपोवन हा आश्रम अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा आपण पाहू भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान पुढीलपैकी कोणास मिळाला होता? तर या भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान हा लॉर्ड कॅनिंग यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक 7 कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड डफरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणी केली होती? 1905 मध्ये बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 9 स्थानिक स्वराज्य संस्था हा कायदा पुढीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा पुढीलपैकी कोणी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 1780 मध्ये कोणते वृत्तपत्र हे भारतामध्ये पहिले वृत्तपत्र जेम्स हिकी यांनी सुरू केले होते? 1780 मध्ये कोणते भारतामध्ये पहिले वृत्तपत्र जेम्स हिकी यांनी सुरू केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक द बेंगाल गॅझेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इल्बर्ट बिल कोणी मंजूर केले होते? इल्बर्ट बिल हे पुढीलपैकी कोणी मंजूर केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये पहिली जनगणना 1872 साली कोणाच्या काळामध्ये झाली होती? भारतामध्ये पहिली जनगणना 1872 मध्ये कोणाच्या काळामध्ये झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 13 1878 मध्ये देशी वृत्तपत्रावर कायदा करून पुढीलपैकी वृत्तपत्राची मुस्कटदाबी पुढीलपैकी कोणी केली होती? 1878 मध्ये देशी वृत्तपत्रावर कायदा पुढीलपैकी कोणी केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड लिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.